श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत अखंड सौभाग्याचे प्रतीक मानली जाणारी पवित्र सती सावित्रीची कथा. ही कथा फक्त एक कथा नाही तर श्रद्धा, निष्ठा आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याचे जिवंत उदाहरण आहे. सती सावित्रीने आपल्या प्रेमाने आणि अखंड अढळ विश्वासाने स्वतः यमराजांनाही नमवले आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. पण मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर आपल्या शास्त्रामध्ये अशा 5 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही करू नयेत. कारण असे मानले जाते की या चुका केल्याने घरातील सुख शांतीवर परिणाम होऊ शकतो. या कोणत्या 5 गोष्टी आहेत हे मी तुम्हाला कथेच्या शेवटी सविस्तर सांगणार आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि आता सुरू करूया सती सावित्री कथा. सावित्री आणि सत्यवान यांची कथा वटपौर्णिमेची आत्मा मानली जाते. फार वर्षापूर्वी मध्य प्रदेशात राजा अश्वपती नावाचे एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होते. त्यांचे राज्य समृद्ध होते, प्रजा सुखी होती. पण राजाला एक मोठे दुःख होते, त्यांना अपत्य नव्हते. अनेक वर्ष त्यांनी देवाची उपासना केली, यज्ञ केले, जप तप केले. राजा अखंड भक्तीने प्रसन्न होऊन देवीने आशीर्वाद दिला. सत्यवान हा वरात राहणाऱ्या एका अंध राजाचा पुत्र होता. त्याचे वडील राजा ध्युमसेन पूर्वी राजा होते, पण राज्य गमावून ते वनात राहत होते. सावित्रीने मनोमन सत्यवानालाच पती निवडले. राजवाड्यात परतल्यावर तिने वडिलांना आपला निर्णय सांगितला. त्याच वेळी नारद राजदरबारात आले. त्यांनी ध्यान करून सत्यवानाबद्दल सांगितले. सत्यवान सर्व गुणांनी श्रेष्ठ आहे, पण त्याच्या आयुष्याचा एकच दोष आहे. आजपासून नेमके 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू होईल. हे ऐकून राजा अश्वपती घाबरले. त्यांनी सावित्रीला निर्णय बदलण्यास सांगितले. पण सावित्री शांतपणे म्हणाली, आर्यपुत्र एकदाच निवडला जातो. मी एकदा सत्यवानाला पती मानले आहे, आता दुसरा विचार नाही. तिची निष्ठा पाहून विवाहास संमती देण्यात आली. सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. विवाहानंतर सावित्री राजवैभव सोडून वनातील साधे जीवन स्वीकारून सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. दिवस जात होते, पण सावित्रीला नारदांनी सांगितलेली दिवस सतत आठवत होता. तो शेवटचा दिवस जवळ येत होता. सावित्रीने 3 कठोर उपवास केले आणि शेवटी तो दिवस उगवला. सकाळी सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात निघाला. सावित्रीनेही त्याच्यासोबत जाण्याचा आग्रह धरला. जंगलात पोहोचल्यावर सत्यवान झाडावर चढून लाकूड तोडू लागला. अचानक त्याला तीव्र डोकेदुखी झाली. तो खाली उतरून म्हणाला, सावित्री, माझे डोके फार दुखते आहे, मला अशक्त वाटत आहे. सावित्रीने त्याचे डोके मांडीवर घेतले. काही क्षणात सत्यवान निश्चल झाला. तेवढ्यात काळ्या तेजाने प्रकाशमानाची दिव्य मूर्ती प्रकट झाली. ते होते महाराज. यमराजांनी सत्यवानाचे प्राण घेऊन दक्षिण दिशेला चालू लागले. सावित्री ही त्यांच्या मागे चालू लागली. यमराज म्हणाले, सावित्री, इथपर्यंत येणे योग्य नव्हे, परत जा. सावित्री नम्रपणे म्हणाली, जिथे माझे पती आहे तिथपर्यंत जाणे हा माझा धर्म आहे. तिचे धैर्य पाहून यमराज प्रसन्न झाले. माग एक वरदान, पण सत्यवानाचे जीवन नाही. सावित्री म्हणाली, माझा अंध सासऱ्याला दृष्टी परत मिळो. तथास्तु. यमराज पुढे निघाले. सावित्री पुन्हा मागे चालू लागली. यमराज पुन्हा म्हणाले, आणखी एक वरदान माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो. तथास्तु. तरीही सावित्री थांबली नाही. तिसऱ्यांदा यमराज म्हणाले, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे, शेवटी वरदान माग. सावित्री म्हणे, अत्यंत बुद्धीने ती म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होत. यमराज क्षणभर थांबले आणि त्यांनी तथास्तु म्हटले. पण लगेच त्यांना जाणवले, सत्यवान जिवंत नसताना सावित्रीला पुत्र कसे होतील. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेच्या शक्तीने यमराजांना धर्मसंकटात आणले होते. यमराज हसले. सावित्री, तुझी निष्ठा, बुद्धी आणि प्रेमापुढे मी नतमस्तक आहे. ते म्हणाले, मी सत्यवानाला जीवनदान देतो. तुझे दाम्पत्य दीर्घायुष्य हो. क्षणात सत्यवानाचे प्राण परत आले. दोघेही आश्रमात परतले. तिथे चमत्कार घडला होता. सासऱ्यांना दृष्टी परत मिळाली होती आणि काही दिवसात त्यांचे राज्यही परत मिळाले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या अखंड श्रद्धा, बुद्धिमत्ता आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूवर विजय मिळवला. कथेचा संदेश हाच आहे, निष्ठा मोठी शक्ती आहे. श्रद्धा संकटावर मात करते. धैर्य आणि बुद्धीने अशक्यही शक्य होते. सत्य, प्रेम कधी हरत नाही. म्हणून वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून सावित्रीसारख्या अखंड सौभाग्यवतीचे प्रार्थना करतात.
पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वटपौर्णिमेची कथा ऐकल्यानंतर काही गोष्टी चुकूनही करू नयेत असे आपल्या परंपरेत सांगितले जाते. कारण कथा ऐकणे म्हणजे फक्त गोष्ट ऐकणे नाही, तर त्या कथेतील संस्कार आपल्या जीवनात उतरवणे आहे. पहिली गोष्ट, राग आणि भांडण टाळा. कथा ऐकल्यानंतर लगेच कुणाशी वाद घालणे, कटू बोलणे किंवा घरात तणाव निर्माण करणे अशुभ मानले जाते. सावित्रीने संकटातही संयम सोडला नाही, म्हणून त्या दिवशी विशेषतः शांत राहा आणि प्रेमाने बोला. दुसरी गोष्ट, अपशब्द किंवा खोटे बोलू नका. शब्दामध्ये प्रचंड शक्ती असते. दुखवणारे शब्द, टोमणे आणि असत्य बोलणे पुण्य कमी करते असे मानले जाते. त्या दिवशी शक्य तितके गोड आणि सत्य बोलावे. तिसरी गोष्ट, अन्नाचा अपमान करू नका. ताटात अन्न टाकणे, अन्न वाया घालवणे आणि नैवेद्याचा अनादर करणे टाळा. अन्न हे परब्रह्म मानले जाते. अन्नपूर्ण मातेचे रूप मानले जाते. शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा. चौथी गोष्ट, पूजा झाल्यानंतर त्याची पाने तोडणे, फांद्या मोडणे किंवा झाडाजवळ घाण करणे टाळावे. पाचवी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, मनात नकारात्मकता ठेवू नका. मत्सर, द्वेष, शंका, राग किंवा निराशा मनात धरू नका. सावित्रीची सर्वात मोठी ताकद तिची अढळ विश्वास होता. जिथे विश्वास असतो तिथे कृपा नक्की असते. म्हणून या वटपौर्णिमेला फक्त पूजा न करता सावित्रीचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करा. अशाच प्रकारच्या धार्मिक कथा, सणांविषयी संपूर्ण माहिती, सणांचे महत्त्व, उद्देश आणि आपल्या परंपरेमागील सुंदर रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय सावित्री माता नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवा आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये.